घरी पोचलो. घरात एवढी धूळ झाली होती काय सांगू. घर साफ केलं, माळणीतले सगळे भांडी काढून घासायला बसले. तितक्यात मामी आल्या. मामी म्हणल्या आता कुठं घासताय, ऊन उतरल्यास घासू. सकाळीचे 8च वाजले होते पण एवढं ऊन झालं होतं बापरे काय सांगू. फ्रेश झाले, देवपूजा केली, रेडी झाले, निघालो येडाईच्या मंदिरात चुना वेचायला. मी फर्स्ट टाईम चुना वेचत होते. चुना वेचणे म्हणजे शेतातून 5 खडे घ्यायचे, आपली इच्छा बोलायची आणि देवीपुढे खडे सोडून द्यायचे. पालखीच्या पाया पडलो. तिकडेच मी येताना नारळ विसरले होते तर भया गेला होता नारळ आणायला. तो आला ना. पालखी निघाली रेणुका देवीच्या मंदिरात जायला. आम्ही पण निघालो घरी जायला. खूप ऊन होतं. माझी चप्पलच अर्ध्या रस्त्यात तुटून गेली. एवढ्या उन्हात 4 पावलं बिना चप्पलची चालत गेले. तेवढ्यात मामा आले घ्यायला. घरी आले, चेंज केलं. 2 दिवसाचा उपास होता म्हणजे आज पकडला, उद्या परड्या भरल्यानंतर सुटणार होता. फराळ केला, झोपून गेले. ऊन उतरलं, सगळं काम करून घेतलं रात्रीचं. एवढं भारी वाटत होतं. गारगार हवा सुटली होती. खूप छान वाटत होतं. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय बाय.